नमस्कार, मातीची ओढ या आपल्या चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक ढाबा स्पेशल अतिशय लोकप्रिय अशी रेसिपी। चला तर पाहूया काय आहे ती। तर आज आपण बनवणार आहोत ढाब्यावर मिळते तशी अख्खा मसूर हांडी। बनवायला अतिशय सोपी, कमी साहित्यात बनणारी, चवीला भन्नाट अशी ही हांडी तुम्ही चपाती, रोटी, जीरा राईस कशासोबतही एन्जॉय करू शकता। आणि विशेष म्हणजे मी ही हांडी अगदी ऑथेंटिक पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणजेच चुलीवर आणि तेही मातीच्या हांडीमध्ये। आणि ढाब्यावर एवढी ही टेस्टी का बनते याचे सिक्रेट मी तुम्हाला सर्वात शेवटी व्हिडिओच्या एंडिंगला सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। तर सगळ्यात अगोदर मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतले आहे। मी इथे मसूर भिजत घातली नाही, त्यामुळे त्याला शिजण्यासाठी आपण पाणी गरम करून घेतले आहे। तुम्ही मसूर भिजवूनही करू शकता, पण आज आपल्याला अगदी ढाबा स्टाईलने बनवायची आहे, म्हणून मी इथे 1 वाटी मसूर घेतली आणि ती 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे। पाणी छान गरम झाले, आता मी ते बाजूला उतरून ठेवणार आहे आणि चुलीवर ज्या हांडीमध्ये आपण अख्खा मसूर बनवणार आहोत ती ठेवली आहे। मातीचे भांडे कधीही चुलीवर ठेवले तर ते गरम होण्या अगोदर त्यामध्ये तेल किंवा पाणी टाकून घ्यायचे आणि नंतर मध्यम आचेवर ते हळूहळू गरम होऊ द्यायचे। अन्यथा भांडे गरम झाल्यानंतर तेल टाकले तर ते तडकण्याची शक्यता असते, हे नेहमी लक्षात ठेवायचे। ही आहे आपली महत्त्वाची पहिली टीप। अशाच मधून मी टिप्स देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। आज मी इथे अख्खा मसूर बनवण्यासाठी साधारण 1 पळी तेलाचा वापर केला आहे। तेल छान गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की त्यामध्ये 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आणि तेही छान परतून घ्यायचे। लसूण आपला छान लाल झाला की त्यामध्ये आपण कढीपत्ता आणि 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालून तोही छान परतून घ्यायचा। कांदा आपल्याला हलकासा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। एकदा का कांदा गुलाबीसर झाला की त्यामध्ये 1 मोठा चमचा कसुरी मेथी घालायची, 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 2 चमचे लाल मिरची पावडर आणि चवीपुरते मीठ घालून छान परतून घ्यायचे। कसुरी मेथीमुळे या हंडीला एक छान वेगळीच टेस्ट येते, त्यामुळे ती स्किप करू नका। त्यानंतर मी 1 छोटा चमचा घरगुती मसाला घातला आहे, जो आपला नेहमी साठवणीचा मसाला असतो तो। आणि हे सर्व छान मिक्स करून झाले की त्यामध्ये स्वच्छ धुतलेला अख्खा मसूर घालून छान परतून घ्यायचे। मातीच्या भांड्यामध्ये काही पण बनवताना नेहमी लाकडी चमचा किंवा कलथ्याचा वापर करायचा, ही दुसरी महत्त्वाची टीप। त्यानंतर मी इथे जे सुरुवातीला गरम पाणी केले होते ते घातले आणि छान मिक्स करून एक दणकून उकळी काढून घेतली। आणि एक उकळी आल्यावर त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला 1 वाटी टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान शिजण्यासाठी ठेवून दिले। आपले मसूर शिजत आहे, तो भिजवलेला नाही, त्यामुळे त्याला शिजायला 20 ते 25 मिनिटे लागतात। तुम्ही जर कुकरमध्ये करणार असाल तर 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये मसूर छान शिजला जातो।
आपली भाजी तयार होत आहे तोपर्यंत तुम्हाला आमच्या इथले बाहेरचे वातावरण दाखवते। बाहेर छान रिमझिम पाऊस सुरू होता। तर आता आपला अख्खा मसूर छान शिजला आहे, तो मी बाजूला उतरून घेतला आणि आपण आता त्याला टेस्टी होण्यासाठी छान लसणी तडका देणार आहोत। तर हेच आहे ते सिक्रेट ज्यामुळे ढाब्यावरचा अख्खा मसूर टेस्टी होतो। तेल छान गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा जिरे, 2 लाल सुक्या मिरच्या आणि 1 मोठा चमचा उभा चिरलेला लसूण घालून छान परतून घेतला। लसणाचा कलर बदलला की त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून तो तडका मसूर हंडीमध्ये घातला आणि थोडासा तडका आपण सर्विंगसाठी बाजूला ठेवला आहे। तर फायनली तयार आहे आपली ढाबा स्टाईल अख्खा मसूर हंडी विथ लसणी तडका। मी इथे एका सर्विंग बाउलमध्ये अख्खा मसूर काढून घेतला आणि त्यावर उरलेला तडका घालून आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून तयार आहे आपली ही स्पेशल डिश। तर कशी वाटली ही आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। तुम्हीही बनवून पहा, अप्रतिम बनते, तुम्हाला पण नक्की आवडेल। लाईक करा, शेअर करा आणि हो, अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच शेजारील बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। मस्त खा, स्वस्त रहा।